विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वकील साहेब, प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण आपली मुलगी करुणा मकरे यांना उमेदवारी म्हणून उभा केलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? आता पूर्वीच आपल्याला माहिती आहे की उमेदवार अर्ज भरलेला आहे आणि प्रचार सुरू आहे। आता काय आम्ही जे काही 50 वर्ष तात्यांनी मी आमच्या कुटुंबाने जे कामं केली ते आम्हाला लोकांना सांगायचे आहेत। म्हणजे आम्ही काय करणार आहे यापेक्षा आम्ही अगोदर काय केले हे आम्ही सांगतोय, नंतर भविष्यामधल्या काही योजना ते आम्ही लोकांना सांगतोय। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होता, त्या ठिकाणी हर्षल पाटील आपण सर्वजण एकत्र होतो, परंतु हर्षल पाटील यांनी आता एक आघाडी केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी नाही। लोकल लेवलच्या आघाड्या असतात, त्याच्यामध्ये जास्त राजकारण नसतं आणि स्थानिक स्वराज्यामध्ये राजकारण करू नये। ठीक आहे, त्यांच्या दृष्टीनं ती आघाडी योग्य असेल। लोकल लेवलला मला जे काही अडचणी होत्या त्यामुळे मी टाळलं, परंतु हर्षल पाटील आमचे नेते आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे। पवार साहेब आमचे नेते आहेत, सुप्रियाताई सुळे आमचे नेते आहेत। त्याच्यामुळं लोकल लेवलला ज्या काही आघाड्या आहेत, राजकारण आहे किंवा निवडणूक आहे त्या होत राहतात। दुसरं काय असेल या संदर्भात प्रश्न विचारा। पवार साहेबांनी आता स्पष्ट केलंय की आम्ही त्याच्या पाठीमागे बी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कधी लढवले नाहीत इलेक्शन, आणि आता इथून पुढे बी काही लढवणार नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? पवार साहेब इतके मोठे नेते आहेत ना, या देशाला आणि महाराष्ट्राला आता समजायला लागले। राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पवारसाहेब नेते आहेत आणि अशा मोठ्या नेत्यानं नगरपालिकेच्या राजकारणामध्ये किंवा त्यावर चर्चा करणं हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हे आम्ही या भांगडीत पडतच नाही। नगरपालिकेच्या अगोदरही पडलो नाही, नंतरही पडणार नाही। प्रधानमंत्री पदाचे उमेदवार दावेदार असणाऱ्या व्यक्ती नगरपालिकेसारख्या 25,000 मतदार किंवा 20-21,000 मतदार होणाऱ्या, म्हणजे कदाचित संभाव्यता 20-21,000 मतदान होईल अशामध्ये साहेबांनी लक्ष घालणं म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना की अरे ह्यात पडत नाही म्हणून। खूप मोठी व्यक्ती आहे ती कार्यकर्ते असं दिसून येते की कार्यकर्ते फिरतायत सगळ्या पक्षी, परंतु मतदार राजा आपण कोणाला मतदान करणार किंवा विकासाच्या संदर्भात ते काहीच बोलत नाही किंवा ते थोडे दहशतीखाली असल्यासारखं वाटतं। याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे कुठल्याही पक्षाचं कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही आज जाता मतदान केंद्रावरती, बूथवरती, त्यावेळेस मतदाराला पूर्ण संरक्षण असतं। निवडणूक आयोग असेल, पोलीस असेल, प्रशासन असेल, तिथे त्याला गोपनीय किंवा मतदानाची किंवा मत देण्याची जी गोपनीयता असते, गुप्तता असते, त्यामुळे तिथं काय दबाव असण्याचं काही कारण नाही। तिथं कोणाला मत दिलं हे समजतच नाही। आता ईव्हीएम तर समजतच नाही कोणाला काय केलं, ती काय केलंय राडा, परंतु काय गरज नाही कुठल्या कोणाच्या दहशतीखाली यायची किंवा कोणाच्या दबावाखाली यायची, तुम्ही बाकी नाही। उमेदवाराच्या प्रचाराच्या अनुषंगाने एखादी मोठी सभा होणार आहे का, आणि होणार असेल तर त्याला प्रमुख उपस्थिती कोण असेल का? नाही, याला काय नगरपालिका एका जागेसाठी काही मोठी व्यक्तीला आणायचं। आम्ही सभा घेणार आहे परवा, उद्या किंवा परवा। शेवटचा प्रश्न, आपण मतदारांना काय आव्हान कराल? आणखीन मी सर्वाधिक आव्हान करेन सगळ्या नागरिकांना की सर्वसामान्य लोकांच्या बरोबर जी आमच्या कुटुंबाची नाळ आहे किंवा संबंध आहेत, निवडणुका येतील जातील, सर्वसामान्य कुटुंबाच्या बरोबर शहरातल्या तालुक्यातल्या जे आमचे संबंध आहेत किंवा
एका साठी एका जागेवर उभं राहिल्यामुळं ते संबंध तुटत नाहीत. त्या लोकांनी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा भविष्यात अन्याय ज्यांच्यावर होऊ शकतो होतात घडामोडी होत राहत असतात, तर त्यांना आमच्या घराचे दरवाजे कधीही उघडे आहेत. आम्ही कधीही अन्याय करणाऱ्या लोकांची बाजू घेऊ शकत नाही, घेणारही नाही. सगळ्यांनी मुक्त निर्भय वातावरणामध्ये मतदान करावं आणि त्याचबरोबर कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. लोकांनी कामावरती मत दिले पाहिजे. नगरपालिकेचं भविष्य, शहराचं भविष्य बघून लोकांनी मतदान केलं पाहिजे. एवढंच मी सर्व मतदान. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.